हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये पुन्हा एकदा खूप खूप दिवसांनी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आमच्या दिवसाची सुरुवात ही स्वामींच्या दर्शनाने, आशीर्वादाने आणि देवपूजने होते. तर म्हटलं आज बऱ्याच दिवसांचा व्लॉगची सुरुवात पण आपण स्वामींच्या आशीर्वादानेच करूया. पुन्हा एकदा त्यांच्या आशीर्वादाने नवीन सुरुवात करत आहे. तर आज मी थोडक्यात माझं चेंज झालेलं काहीसं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, सकाळी उठल्यानंतर सकाळचा थोडासा का होईना वेळ मी टाईम म्हणून देते. तर तो कसा, तर सकाळी उठल्यानंतर थोडंसं स्वतःसाठी एक्झरसाइज म्हणजे वर्कआउट. तर वर्कआउटमध्ये योगा, त्याच्यामध्ये वेगवेगळी आसनं असतात. तर मिनिमम 20 मिनिट तरी मी देते स्वतःसाठी. आणि मला वाटतं प्रत्येक स्त्रीने असे दिवसातून थोडासा वेळ स्वतःसाठी दिला पाहिजे, काहीशी मिनटं, जेणे तिला एनर्जेटिक, फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील होईल. त्यानंतर मग इतर जे काही रुटीन आहे ते चालू होतं, फ्रेश होणं आणि देवपूजा वगैरे. आणि मग सकाळची मुलांची शाळेची गडबड असते, तर शाळेसाठी नाश्ता, स्वयंपाक, टिफिन या सगळ्या गोष्टींची लगबग तर सुरूच होते. तर बघा, तुम्ही स्क्रीनवर तर बघतायच की माझी चाललेली आहे नाश्त्याची, स्वयंपाकाची जी काही गडबड आहे ती. आणि ऑलमोस्ट सगळ्याच गृहिणींचे सकाळचं हेच वर्किंग रुटीन असतं असं मला तरी वाटतं. तर आज थोडंसं गरम पण होत होतं, त्यामुळे तुम्ही बघत असाल समोर कूलर लावलाय. तर सगळ्या ज्या काही भाज्या असतात किंवा कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर जे काही लागतं ना आपल्याला नाश्ता वगैरे, भाज्या वगैरे बनवण्यासाठी, ते मी एकदाच कटिंग करून घेते, म्हणजे सारखं सारखं कटिंगचा वेळ वाचतो. एकदा का मुलांना शाळेत सोडलं, सगळं आवरून नाश्ता, स्वयंपाक वगैरे, की मग बाकीची कामं आवरण्यासाठी आपण रिकाम्या होतो. तर आज रुटीनचं काम आवरत थोडंसं माझ्या लाईफमध्ये झालेले चेंजेस पण तुमच्यासोबत शेअर करते. तर एक महाराष्ट्रीयन गृहिणी म्हणून घर सांभाळणे हे माझं पहिलं कर्तव्य आहेच, पण सोबतीने स्वतःची एक ओळख निर्माण करण्यासाठी मी स्वतःचा घरीच एक हर्बल प्रोडक्टचा बिझनेस सुरू केला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझे घर सांभाळून मी माझा बिझनेस कसा रन करते आणि घरूनच मी ते सगळं कसं काय मॅनेज करते. आणि ह्याच्यातून नक्कीच एखादीला मोटिवेशन भेटलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा करण्याचा विचार करू शकता काहीतरी वेगळं. तर बघा, जसं की मी आवरलं सगळं, भांडी वगैरे, क्लिनिंग, झाडू वगैरे, त्याच्यानंतर मग कपडे धुवून घेतले. आणि कपडे धुवून झाले की मी अर्धे कपडे तर बाथरूममध्येच वाळायला टाकते, कारण की बाहेर इतकीशी जागा नाही आहे. त्याच्यानंतर मग सगळंच आवरून झाल्यानंतर किचन वगैरे आवरून घेतलं. आणि आत्ता ऑलमोस्ट माझं घरातलं सगळं काही काम झालेलं आहे, क्लिनिंग असो, जे काही असेल ते. आणि बघा, आता बाहेर वातावरण खूप छान झालं आहे, थोडंसं पावसाळी वातावरण झालं आहे, पण पाऊस कधी पडतोय माहीत नाही. तर बघा, सगळं आवरून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी, म्हणजे सकाळी तर देवपूजा झालेलीच असते, पण जसं की मी म्हटलं की आपला न्यू बिझनेस स्टार्टअप केलेला आहे. थोडे दिवस तर थोडंसं रुटीन असं धावपळीचं, गडबडीचं होतं, पण आता जे काही स्टँडर्ड रुटीन मी करण्याचा प्रयत्न केलाय ते शेअर करते. तर बघा, पुन्हा एकदा आवरल्यानंतर छान असं देवाला नमस्कार करून देवाचा आशीर्वाद घेते आणि मी छान असं आवरते. आता तुम्ही म्हणत असाल की घरातल्या घरात एवढं सगळं आवरण्याची काय गरज आहे, तर मलाही आधी तसंच वाटायचं, पण जेव्हापासून मी हा चेंज केला तेव्हापासून मला सुद्धा खूप छान वाटतं. आणि कदाचित हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी पण खूप छान असू शकतो किंवा तुम्हालाही छान वाटेल. तर बघा, तुम्हाला कसं वाटते. तर मी छान आवरते. छान म्हणजे जर आपण एक वर्किंग वुमन असू, जॉब करत असू, तर कसं आपण घरचं सगळं आवरल्यानंतर छान तयार होऊन छानपैकी ड्रेस वेअर करतो किंवा एखादी साडी, आणि मग आपण बाहेर जॉबसाठी जातो एकदम टापटिपीत. तर अगदी आपला छोटासा का असेना घरून व्यवसाय जरी असेल तरी मला असं वाटतं की आपण घरात आहे म्हणून स्वतःकडे लक्ष नाही द्यावं, असं तर करू नये. अगदी जरी तुमचं काहीच नसेल, तुम्ही फक्त गृहिणी म्हणून जरी काम करत असाल तरी सुद्धा तुम्ही असं आवरून छानपैकी राहिलं पाहिजे, कारण त्यानेच तर घरात लक्ष्मी येते. पण त्याचबरोबर असा छोटा मोठा बिझनेस असेल तर त्याला तितकं आपण व्हॅल्यू देणं, त्याचा आदर करणं. आणि बिझनेस हा आपला छोटा असो किंवा मोठा असो, तो आपला देव आहे किंवा त्याच्यावरती आपलं सगळं काही सक्सेस, ग्रोथ जे काही असतं ते अवलंबून असतं. त्यामुळे तितका रिस्पेक्ट देणं पण गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे छान आवरते मी सुद्धा. आणि एकदम जसं की आपण बाहेर कुठेतरी जॉबला जाताना आवरतो तसं. कारण बघा, आपण दुसऱ्याचं काम करण्यासाठी जाताना एकदम छानपैकी टापटिपीत जातो, आणि स्वतःचं काम बरं आपण असं विचित्र अवस्थेत करावं असं मला तरी वाटतं. कारण बघा,
कसं आहे की आपण जितकं फ्रेश राहू तितकं आपल्या त्या अर्निंगवरती, त्याच्या ग्रोथवरती इफेक्ट होतो असं मला तरी वाटतं आणि मी ते अनुभवतीये, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करते. आणि खूप छान वाटतं बरं का, कारण आपलं त्या ठिकाणी आपण स्वतः ओनर असतो आणि तो एक फील असतो, तो खूप छान असतो. आणि अशा प्रकारे काय करायचं की मी जसं केलंय तसं मी तुम्हाला आयडिया देईन. जर तुम्हालाही काही करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही रुटीन ठेवू शकता. मी म्हणत नाही तुम्ही असंच करा, पण ज्याचे मला छान एक्सपिरियन्स आले तेच शेअर करते. तर मग मी हा जो वेळ आहे मिनिमम 10-11च्या दरम्यान मी आवरण्याचा प्रयत्न करते हाऊस होल्ड वर्क. आणि मग पुन्हा एकदा आवरल्यानंतर स्वामींचा आशीर्वाद घेऊन मग माझ्या कामाला सुरुवात करते. तर ह्या वेळेत आहे ना, मी जो काही वेळ ठरवला आहे त्या वेळेत मी घरातलं कुठलंच काम करत नाही, कारण ऑलरेडी आवरलेलं असतं. आणि फक्त बिझनेसचं काम. तर त्याच्यामध्ये काय करते, तर जे काही ऑर्डर्स आहेत त्या पोहोचल्या का, किंवा कोणाचे काय पेंडिंग आहेत त्या सगळ्याचं जे काही असेल ते लिखाणकाम करते. बऱ्यापैकी तर आपलं PC वर सेव्ह असतं, पण तरीसुद्धा मी लिखाणाचं करून ठेवते, कारण एमर्जन्सीसाठी लिखाणा स्वरूपामध्ये पण असावं. त्याच्यानंतर लेबलिंग वगैरे जे काही चेंजेस करायचे ते सगळं PC वरचं काम करते. आणि ज्या दिवशी ऑइल किंवा जे काही हर्बल प्रोडक्ट आहेत ते बनवायचे असतात ना, तर असा काही पसारा असतो. पसारा जरी असला तरी तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, जे काही त्याच्यासाठी पानं वगैरे मला लागतात तर छानपैकी निवडून बघा ताटात ठेवलेत. तशा प्रकारे आपण हायजीनची काळजी घेतो, व्यवस्थित ते वॉश करून निवडून ठेवलं जातं आणि मगच यूज केलं जातं. आणि टोटली हायजीन चा विचार करून किंवा त्या पद्धतीनेच आपलं हेअर ऑइल असेल किंवा इतर प्रोडक्ट असतील ते बनतात. आता हेअर ऑइल आपलं टॉप सेलिंग आहे म्हणून मी तुम्हाला तेच दाखवते. तर बघा, कच्च्या घाणीचं, लाकडी घाणीचं जे खोबरेल तेल आहे तेच आपण शुद्ध तेल जे आहे बेस ऑइल म्हणून हेअर ऑइल बनवण्यासाठी वापरतो. तर छान रिझल्ट आहेत. नक्की जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर बघा, मग त्याच्यानंतर दुपारी मुलांना शाळेतून आणायचं. तर बघा, लहान आहे त्याला तर मी दुपारी आणलं होतं, तेव्हा काही शूट करायचं लक्षात राहिलं नाही, कारण ऑब्व्हियसली बरेच दिवसातून ब्लॉग करते. बनवणार आहे, पटकन लवकर लिहायचं. बघ एवढंच आहे, किती आहे, एकच पेज आहे. तुला तर इझी आहे, तुझ्या बाय हात का खेळ. चल लवकर, एकच पेज आहे. ही एक 2च पेज आहे. उठ लवकर. रूला शाळेतून घेऊन आल्यानंतर ती दोघेही फ्रेश होतात, काहीतरी चहा नाश्ता असतो संध्याकाळचा ते करतात आणि मग अभ्यासाला बसतात. तर बघितलं ना, अनिशचं थोडंसं चाललेलं असतं. तर कारण म्हणजे आता त्याला सगळं नवीन आहे, त्यामुळं तो थोडासा हट्टीपणा करतो. आणि इथे मी कॅमेरा लावलेला, पण मला माहीतच नाही की कसं शूट होतंय. पण असो, जेव्हा बघितलं त्याच्यानंतर कळलं की हाफ शूट झालंय. त्यामुळं मग एडिटिंग करताना ते जाणवलं. म्हटलं तुमच्यासोबत पण ते शेअर करावं, कारण अशा गोष्टी घडतातच ऑब्व्हियसली. मग ह्यांचा अभ्यास आहे ना स्वतः बसून घ्यावा लागतो, कारण अनिशचा आता सध्या नवीन असल्यामुळे त्याला काय होतं की स्वतःहून म्हणजे तो करतो, पण त्याच्याकडे स्वतःहून लक्ष द्यावं लागतं. तसं आरूचं कसं आहे, तिला पहिल्यापासून सवय, त्यामुळे तिचं ती करते, तिच्याकडे एवढं काही लक्ष द्यावं लागत नाही. तर तुम्ही बघत असाल मी घरातली सुद्धा कामं करते, बिझनेससाठी योग्य तो वेळ देते, सगळं प्रिपरेशन करते, त्याचबरोबर मुलांना पाहिजे तेवढा वेळ फॅमिलीला देते. त्यानंतर संध्याकाळची देवपूजा छानपैकी आवरून मग संध्याकाळचं स्वयंपाक करून घेते. तर आता ह्या हफ्त्यामध्ये सेकंड शिफ्ट असल्यामुळे आमचा जो काही संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो दुपारीच ऑलमोस्ट आवरलेला असतो. आणि थोडंफार काय करायचं असेल ते मी देवपूजा झाल्यानंतर एक 6-6:30 वाजता करून घेते. आणि त्याच्यानंतर थोडंसं बाहेर फिरून येतो. त्याच्यानंतर जेवण केलं की 9 वाजेपर्यंत तर मुलं झोपतात. तर संध्याकाळचा 5 ते 9 पर्यंतचा वेळ हा टोटली पूर्णपणे फॅमिलीसाठीच जातो माझा. अधूनमधून थोडेफार फक्त मी कॉल मेसेज अटेंड करते बिझनेस संदर्भातले, बाकी काही सुद्धा नाही. हा टाईम सगळ्या मुलांमध्ये फॅमिलीमध्ये जातो. त्याच्यानंतर मुलं झोपल्यानंतर असं थोडंसं जेवण झालेलं असतं, मग थोडंसं शतपावली म्हणा किंवा थोडंसं वॉकिंग मी करते, ते पण बाहेर तिथल्या तिथे, कारण खूप वेळ झालेला. सेकंड शिफ्ट असल्यामुळे एकटीच होते मी, मिस्टर नव्हते. तर जेव्हा सर असतात त्यावेळेस मग आम्ही दोघं गप्पा मारतो. त्यावेळेत थोडंसं काहीतरी बोलणं होतं, पर्सनल असेल किंवा फॅमिली संदर्भात, मुलांसंदर्भात किंवा मग आपलं बिझनेस संदर्भात. तर
छानपैकी असं आपण जर नियोजन केलं ना तर फॅमिली, आपले सगळे रिलेशन्स आणि आपलं जे काही काम असेल त्याला आपण योग्य प्रकारे न्याय देऊ शकतो. सोबतच आपलं स्वतःसाठी पण वेळ काढू शकतो. तर अशा प्रकारे मी माझं रुटीन ठेवलेलं आहे. तर ऑब्व्हियसली खूप दिवसातून शेअर करते, त्यामुळे थोडंफार जर इकडे तिकडे झालं असेल तर समजून घ्या. पण जे काही मला सांगायचं आहे किंवा दाखवायचं होतं तुम्हाला की माझ्या लाईफमध्ये काय काय चेंजेस झालेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचं ऑब्व्हियसली झोपण्याचं वगैरे रुटीन असतं. कारण मी लवकर 9पर्यंत आता ठरवलं की झोपायचं, तर कधी कधी 10 वाजतात, कारण सगळं काही आवरेपर्यंत मुलांचं इकडे तिकडे होतच राहतं. त्यामुळे थोडा कधी कधी लेट होतं, पण शक्यतो लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं असं म्हणजे रुटीन आहे. लवकर तर ऑब्व्हियसली उठावंच लागतं रोजच, उशिरा जरी झोपलं, पण 8 तासांची झोप पण गाढ भेटणं गरजेचं आहे. त्यामुळे मी हे सगळं रुटीन अरेंज केले, कारण जेव्हा आपल्याला छान झोप होते त्यावेळेस आपण छानपैकी आपली कामं व्यवस्थित करू शकतो आणि स्वतःची हेल्थ पण तितकीच महत्त्वाची आहे. तर असं काहीसं माझं प्रोडक्टिव्ह रुटीन तुम्ही म्हणू शकता. तर ह्या आपल्या बिझनेसमध्ये ना सगळं मेकिंग असेल, डिस्पॅचिंग असेल, पॅकेजिंग असेल, सगळं आपण स्वतः करतो. त्यामुळे कधी कधी धावपळ होते, दमछाक होते, पण असं जर रुटीन ठेवलं तर छानपैकी आपण कवर करू शकतो सगळं काही, असं मला तरी रिअलाईज झालेलं आहे आणि त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करते. हां, थोडंफार कधी कधी प्लस मायनस होतं की अगदी काट्यावरती आपलं काम होत नाही, पण जेवढं होईल तेवढं एकदा जर आपण आपल्याला बाउंड्रीज टाकून घेतल्या तर आपण त्याच्यामध्ये होईल तेवढं स्वतःला मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करते. कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच.